देवघर म्हणजे आपल्या घरातली एक अशी जागा आहे, जी आपल्या आयुष्यातल्या सर्व गुपितांची साक्षीदार असते. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळालं, की चेहऱ्यावरचा आनंद घेऊन आपण सर्वात आधी देवाकडे जातो आणि म्हणतो, "थँक यू हां देवा." आणि जेव्हा जगात कोणीच ऐकून घेत नाही, मन थकतं, तेव्हा आपण त्याच देवाच्या पायावर डोकं ठेवून ठसाठसा रडतो आणि विचारतो, "माझ्यासोबतच असं का होतं रे?" कारण तिथे आपल्याला जज करणारं कोणीच नसतं. तिथे आपण जसे आहोत तसे व्यक्त होऊ शकतो. आणि आज याचबद्दल आपण थोडं बोलणार आहोत, की देवघर नेमकं कुठे असावं? दररोज पूजा सोप्या पद्धतीने कशी करावी? आणि यामागे काही सायन्स म्हणजे विज्ञान आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींमागचं शास्त्र आणि आपल्या बिझी लाईफस्टाईलसाठी सोपी पूजा पद्धत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शास्त्रानुसार देवाला घरात सर्वोच्च स्थान देण्यासाठी 16 टप्प्यांचा प्रोटोकॉल सांगितला आहे. तो ऐकायला जरी मोठा वाटला तरी तो खूप रंजक आहे, कारण यातील प्रत्येक गोष्ट आपल्या मानवी भावनांशी जोडलेली आहे. चला तर मग अगदी सोप्या भाषेत 16 सेवा एका मिनिटात समजून घेऊया. सुरुवात होते एका गोड स्वागताने. आपण जेव्हा देवासमोर बसतो तेव्हा सगळ्यात आधी डोळे बंद करून आपण ध्यान करतो आणि त्यांना मूर्तीमध्ये येण्यासाठी आवाहन करतो. ते आल्यावर त्यांना बसायला फूल आणि अक्षदांचं आसन देतो. त्यांचे पाय धुतो, त्याला पद्य म्हणतात. हात धुवायला सुगंधित पाणी देतो, त्याला अर्घ्य म्हणतात आणि शेवटी मुखशुद्धीसाठी आचमन म्हणजे चमचाभर पाणी देतो. आता पुढचा टप्पा येतो शुद्धीकरणाचा. इथे देवाला शुद्ध पाणी आणि दूध दह्याच्या पंचामृताने स्नान आणि अभिषेक घातला जातो. त्यानंतर अंग पुसून सुंदर स्वच्छ वस्त्र आणि पवित्र सुताचे जानवे अर्पण केले जाते. यानंतर सुरू होतो देवाचा अतिशय सुंदर शृंगार. मूर्तीचं तेज वाढवण्यासाठी सुगंधी चंद, हळदी कुंकू म्हणजेच गंध लावला जातो आणि देवाच्या आवडीची ताजी फुलं, दुर्वा, तुळशी, बेल वाहिली जातात. आणि शेवटी येते सर्वात महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे आपली कृतज्ञता. घराची हवा शुद्ध करण्यासाठी सुगंधित धूप दाखवला जातो. प्रकाशाचं प्रतीक असलेला शुद्ध तुपाचा दिवा ओवाळला जातो आणि घरात जे काही प्रेमाने बनवलंय त्याचा गोड असा नैवेद्य दाखवला जातो. मग आपण मनोभावे आरती करतो. देव आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहे हे दाखवण्यासाठी प्रदक्षिणा, जिला आत्मप्रदक्षिणा म्हणतात, ती घालतो आणि शेवटी हातात फुले घेऊन मंत्र पुष्पांजली म्हणत देवा काही चूक झाली असल्यास लहान बाळ समजून क्षमा कर अशी क्षमा प्रार्थना करतो. तर असे हे 16 टप्पे आहेत जे केवळ नियम नसून साक्षात भगवंताला आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान देण्याचा एक अत्यंत सुंदर मार्ग आहे. आता प्रश्न पडतो की हे 16 नियम नक्की कोणी ठरवले आणि ते कुठून आले? तर हे नियम कोणत्याही एका माणसाने ठरवलेले नाहीत. हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी मानवी मनाचा आणि घराच्या ऊर्जेचा अभ्यास करून काही नियम ग्रंथ लिहिले ज्यांना गुह्यसूत्र म्हणतात. त्या काळी आपल्या भारतात आलेल्या खास पाहुण्यांचे किंवा राजांचे स्वागत ज्या 16 पद्धतीने केले जायचे, तीच अतिथी देवो भव ही प्रेमळ परंपरा आपण देवाला लागू केली. आणि आपल्या प्राचीन ग्रंथांनी या 16 टप्प्यांना अंतिम मान्यता दिली, जेणेकरून देवाला केवळ एक मूर्ती न मानता एक जिवंत पाहुणा मानून आपण आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करू शकू. आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो, आजच्या या धावपळीच्या युगात रोजच्या रोज सकाळी उठून एवढी मोठी 16 टप्प्यांची पूजा करणं आपल्याला खरंच शक्य आहे का? तर याचं प्रामाणिक उत्तर आहे, मुळीच नाही. मग शास्त्राने रोजच्या दिवसासाठी या 16 उपचारांमधून फक्त 5 अतिशय महत्त्वाचे टप्पे निवडले आहेत, ज्याला आपण पंचोपचार पूजा म्हणतो. म्हणजेच जर तुम्ही रोज सकाळी फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून देवाला सुगंधित चंदन, हळदी-कुंकू लावलं किंवा एक फूल किंवा तुळशीचं पान वाहिलं, अगरबत्ती ओवाळली, शुद्ध तुपाचा दिवा दाखवला आणि देवापुढे साधी साखर किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला. बस, रोजच्या दिवसासाठी तुमची ही पूजा संपूर्ण मानली जाते. देवाला आपल्या साहित्यापेक्षा आपल्या मनातील आदर महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळे वेळेचं टेन्शन न घेता ही सोपी पंचोपचार पूजा रोजच्या दिवसासाठी या धावपळीच्या युगात अगदी बेस्ट आहे. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की आपल्या घरात देवघर नेमकं कोणत्या जागी असावं? धर्मशास्त्रानुसार घरात देवघर ठेवण्यासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे ईशान्य दिशा. या क्षेत्राला शास्त्रात देवदिशा म्हटलं गेलं आणि यामागे खूप सुंदर विज्ञान म्हणजे सायन्सही आहे बरं का. सकाळी सूर्य उगवला की त्याची जी सर्वात पहिली शुद्ध आणि सात्विक किरणे असतात ती याच ईशान्य भागातून आपल्या घरात प्रवेश करतात. त्यामुळे या जागी देवघर असले तर ती सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते. देवघराची मांडणी करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंची.
देवाची मूर्ती किंवा फोटो हा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये असे सांगितले जाते. आपण जेव्हा पूजेला आसनावर बसतो, तेव्हा देवाचे पाय हे आपल्या छातीच्या किंवा डोळ्यांच्या समांतर असावेत, जेणेकरून आपल्याला त्यांच्याशी नजरेने जोडता येईल. तसेच पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला होईल अशी देवघराची रचना असावी. पण यासोबतच शास्त्राने काही जागांना स्पष्ट नकार दिलाय. जसं की शौचालयाच्या भिंतीला लागून, जिन्याखाली किंवा बेडरूममध्ये देवघर कधीही ठेवू नये. जिन्यावरून सतत लोकांची पावले पडत असतात आणि बेडरूम ही आपली खाजगी जागा असते. पण समजा जागेअभावी तुम्हाला बेडरूममध्ये देवघर ठेवावंच लागलं, तर रात्री झोपताना देवघरासमोर एक स्वच्छ पडदा ओढून घ्यावा. इतकी सोपी काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. आणि शेवटी एक सुवर्ण नियमही सांगितला जातो. यत्र स्वच्छता तत्र देवता. तुमच्या घराची रचना कशीही असो, जर तुमचं देवघर आणि घर स्वच्छ, टापटीप आणि पसाराशिवाय असेल, तर तिथे ईश्वरी चैतन्य आणि पॉझिटिव्हिटी आपोआपच वास करते. जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन किंवा चांगली माहिती मिळाली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ही माहिती तुमच्या बिझी असणाऱ्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन रंजक माहितीसाठी देवनिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा.